नमस्कार, महाराष्ट्र भूषण न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आता पाहू बातम्या विस्ताराने। दीपक पटेल आहे काय आणि त्यांना निवडून द्यावं जनतेनं असे मी सर्वांना विनंती करतो। याचबरोबर दुसरं काय, सध्या जे चालू सरकार आहे यांनी काय केलंय, गोरगरिबांना मोफत धान्य दिलं, त्यामुळे शेतकऱ्यांची माझ्यासारखी अशी अडचण झाली की कामाला जे नाहीत, मजूर कामाला मिळत नाहीत, मग शेती करणार कशी। आज परिस्थिती अशी झाली की ज्वारी करायला कोण तयार नाही, काम पेरायला तयार नाहीत, तर त्याला म्हणजे माणसंच मिळत नाही, काढायला माणसं मिळत नाहीत, घरला माणसं मिळत नाहीत, म्हणजे मजुराची टंचाई झाली। मजूर नाहीत, मजूर ज्या मजुरांना म्हणजे शासन म्हणजे काय करते, मोफत तांदूळ, मोफत गहू, मोफत बाकीच्या वस्तू, पुन्हा ह्या आत्ताच्या सरकारनं अजून पुन्हा लेडीजना लाडक्या महिन्याला म्हणजे अनुदान दिलं, मग ते पैसे म्हणजे त्यामुळे ते अजिबातच कामाला येणार नाहीत। पुढल्या वर्षी तुम्हाला ज्वारी खायलाच मिळणार नाही अशी मी म्हणजे खात्री देतो। तर ह्या म्हणून हे सरकार बदललं पाहिजे, हे असलं फुकट देणारं सरकार नको। नाही, पण आता काँग्रेसच्या काळात काँग्रेसने फुकटच दिलं, काय नाही दिलं, नाही दिलं, काय दिलं नाही, त्यांचं रेशनचं गहू वगैरे फुकट नाही दिलं, त्याची किंमत लावत होती। ह्याच हे सरकार आल्यावरच हे फुकट चालू झाले, हे फुकट द्यायला नाही पाहिजे। आमचं म्हणणं काय आहे की शेतकऱ्यासाठी, आता हे मी कुठं बोलतोय, शेतकरी शेती करणंच अवघड झाली। माझी स्वतःची शेती स्वतः, मजूर आता 4 दिवस मी 4-5 दिवसानं मजूर हुडकतोय, पण गावात मजूर येणार, कामालाच येणार, त्याला पाहिजे ते मजूर देतो म्हणलं तरी येणार, म्हणजे त्यांना काय येत नाहीत, तर त्यांची गरजाच भागल्या त्या, म्हणजे त्यांना मोफत धान्य मिळायला लागले, पैसे गॅस मोफत मिळायला, पैसे मिळाले सगळं, त्यामुळे ती कामाला यायला आता महिना 1,500 रुपये एका लेडीजला आल्यावर चिक्कार झालं ना, एका कुटुंबाला ते सगळं किराणा वगैरे भागवू शकतात, आणि धान्य तर म्हणजे मोफतच मिळते, मग त्यांनी कामाला कशाला यावं म्हणून येत नाहीत। तर त्याच्यासाठी म्हणजे हे असं म्हणजे हे धोरण शासनाचं फार चुकीचं धोरण आहे, तर असं हे धोरण म्हणजे बदललं पाहिजे, म्हणून हे सरकार गेलं पाहिजे।